नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण वालधुनी नदीवर आहोत। वालधुनी नदीची आपण मागे बातमीही केली होती आणि त्यासाठीच वालधुनी नदीची स्वच्छता असो किंवा एकंदरीत यातला सगळा गाळ काढणं असो किंवा इथे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरतो ती समस्या असो, यासाठी वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था कार्यरत आहे गेली बरीच वर्ष आणि त्यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला जातो या गोष्टीचा आणि त्यांचीच आपण मुलाखती घेतली होती आणि ती बातमी प्रसारित केली होती। त्यानंतर वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहेत सुनील उदेकर, तर त्यांच्याशी आपण आता पुन्हा संवाद साधणार आहोत। कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा ते करतायत आणि यासाठीच त्यांनी जे आपले प्रदूषण विभागाचे सब रिजनल ऑफिसर होते उपेंद्र कुलकर्णी, ते सुद्धा आज पाहणी करण्यासाठी इथे आले होते। तर एकंदरीत सगळं कशा पद्धतीने इथे काम सुरू आहे। आम्ही संस्थेचे सर्व पदाधिकारी मागील 2 महिन्यापासून त्या अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करत होतो। पाठपुरावा करतेवेळी त्याने आम्हाला पहिल्यांदा एकदा कार्यालयामध्ये बैठक दिली। बैठक झाल्यानंतर मी त्यांना आमच्या की संस्थेचे सहकारी गणेश कांबळे बोललं, कॅबिनमध्ये बैठक नको, तुम्ही प्रत्यक्ष पाणी करायला या। ते पाणी करण्यासाठी आज उपेंद्र कुलकर्णी आलेले होतात। त्यांना आम्ही लिगली पत्र दिल्यानंतर त्यांनी पाणी दौरा केला। त्यांच्या काही सूचना आम्हाला त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये गुंतागुंतीचा असा विषय आहे। ते बोलतात की अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण तिथून ते पाणी सोडलं जाते, ते कल्याणला येतं, कल्याणला दुर्गंधी येते। त्याच्यानंतर त्यांनी काही काही प्रश्न आम्हाला सांगितलं, कशा पद्धतीने पाठपुरावा केला। पण त्यांनी पाणी दौरा कमसे कम 1 तास या ठिकाणी पुरे बघत होतात। काल पण त्यांनी येऊन पाणी दौरा केला, त्यांच्या ऑफिसली पाणी दौरा केला आणि आम्ही बोलवल्यावरती आज आलं। त्यानंतर आम्ही संस्थेचे प्रमुख पदाधिकारी अर्जंट असल्या कारणाने ताबडतोब उपस्थित झालो। त्यानंतर त्यांनी की जनीमनी विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापक आणि प्रदूषण विभाग हे एकत्र लवकरात लवकर त्यांना मी पत्र देऊन लवकरात लवकर बैठक आयोजित करून पावसाळ्याच्या अगोदर हे कसं याच्यात जे मोकळं होईल। कारण का वालधुनी नदीमध्ये इकडून 2 नाले आहेत आणि तिकडून 2 नाले आहेत की तिथं जनीमनी विभाग आहे ते साफ करत नाही आणि त्याच्यानंतर दुर्गंधी येते म्हणतात, वरून दुर्गंधी येते। पण दुर्गंधी घेणारे आम्ही आजारी पडतो। आमच्या योगित आमच्या परिसरातल्या की आयर मॅडम ह्या तर पहिल्यापासून काम करतायत, सुरेशजी आयरे करताय, अनिल सरदार वालधुनी इथं करतायत, गणेश कांबळे, अशा अनेक पदाधिकारी आहेत। सर्वजण आपापल्या परी काम करतात। पण त्यांनी विजिट दिली की आम्ही पाठपुरावा केल्यानंतर विजिट दिली आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की प्रदूषणाच्या बाबत जी यंत्रणा आहे की काल त्यांनी एक गाडी लावली, प्रदूषण कशा पद्धतीने होतं, आता उद्या पण लावणार आहेत। पण ते बोलले एका ठिकाणी मी लावणार नाही, त्या ठिकाणी मी जाऊन बऱ्याचशा ठिकाणी लावून सेंचुरी कंपनीचा जो नाल्यातून पाणी येत होतं, काल त्यांना पाणी घेतलं आम्ही। त्यांनी म्हणलो त्याची चौकशी करा आणि आम्हाला तुम्ही माहिती द्या। अशा पद्धतीने त्यांनी सहकार्य केलेलं आहे। पण आता कशा पद्धतीत काम करतायत, आम्ही तर जागृत कार्यकर्ते आहोत, पाठपुरावा करतोय। याच्याने आम्ही वालधुनी नदी प्रदूषण मुक्त करू, स्वच्छ करू। आणि प्रथमतः आपल्या चॅनलचं जेव्हा तुम्ही आलात तेव्हा एकदम घाईमध्ये आलात, तेव्हा मी उपस्थित होतो। आज सर्व कार्यकर्ते आहेत। आपली बातमी सर्विका पसरल्यानंतर अनेक तुम्ही समोर आहात म्हणून तुमचे गुण गात नाही, चांगल्या पद्धतीने प्रशासन जागं झालं। त्याच्यानंतर बरेचसे चॅनलवाले येतात, मला भेटतात की चर्चा करतात की तुमची व्हिडिओ घ्यायची आहे, तुमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवा। शब्दसुमनाने पहिलं तुमच्या चॅनलचं मी स्वागत करतो आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहा। आपल्या सहकार्याची अपेक्षा, वालधुनी नदी ही आमची आई आहे। आईची सेवा करणं आमचं परम कर्तव्य आहे। आमच्या लेटर पॅडवर आम्ही छापलेलं आहे, आई आमची आहे, आम्ही आईची सेवा करायची आहे। अनेक पदाधिकारी, कारण वेळ झाल्यानंतर काही पदाधिकारी पाठीकोपुढे झालेले आहेत। मॅडम, आपलं आणि आपल्या सर्व टीम वर्कचं आम्हाला सहकार्य असू द्या। जय हिंद। तर मंडळी, अशा पद्धतीनं इथे वालधुनी नदी स्वच्छ व्हावी आणि एकंदरीतच या नदीचं नाल्यात जे रूपांतर झालंय ते पूर्णपणे निष्कासित व्हावं किंवा पूर्णपणे ते जाऊन पुन्हा नदीचं स्वरूप येत्या पावसाळ्यात बघायला मिळावं आणि छान स्वच्छ पाणी, त्याबरोबरच इथे जो दुर्गंधी आहे म्हणजे प्रदूषण मुक्त स्वच्छ नदी इथे पुन्हा आपल्याला जीवित करता येईल, यासाठीच वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था गेली अनेक वर्ष कार्यरत आहे आणि त्यांच्या जसं पाठपुराव्याला थोडं थोडं यश मिळतंय आणि लवकरात लवकर आमचाही सहभाग तुमच्या या कार्यात आहेच आणि लवकरात लवकर इथे जी कामं हवेत किंवा ज्या सोयी सुविधा हव्यात त्या लवकरात लवकर शासनातर्फे करण्यात याव्या। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।